श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी. तर मला सकाळी सकाळी छान छान बांगड्या भरायच्या होत्या. तर मी इथंच आले होते भाभीकडे. जास्त काही लांब जायची गरज नाही. आमच्या पाठीमागच भाभी राहतात. त्यांच्याकडून जाऊन मस्त मस्त मी छान छान बांगड्या भरून घेतल्या साडीवर मॅचिंग. साडी माझी तीच पुराणी, पण त्याच्यावरचा लुक थोडासा ना मी हटके केला होता. हटके काय तर हेच मस्त लो बन हेअरस्टाईल करून घेतली आणि भांग भरून असा मस्त सिंदूर लावला. ह्या 2 गोष्टी केल्या ना, तर माझा लुक मला असं वाटतं छान दिसतो. तुम्हाला कसा वाटला? आता मंदिरात बी जायचंय आणि वारुळाला जायचंय. मग दोन्ही ठिकाणी सामान पुरण असं ताट भरून घेतलं आणि त्यानंतर आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून वारुळाला गेलो. वारुळ काही जास्त लांब नव्हतं, इथंच गार्डनमध्ये होतं. दरवेळेस आम्हाला इकडं तिकडं वारुळ शोधावं लागायचं, पण यावेळेस जवळच आमच्या वारुळ होतं म्हणून पटकन आमची पूजा झाली. आता नागोबाची पूजा झाली होती, पण आता महादेवाची करायची होती म्हणून म्हणलं चला मंदिरात जाऊ. पण तेवढ्यात पाऊस चालू झाला होता. पण मंदिर बी आमचं काही लांब नाही, जवळच होतं. पण पटकन आम्ही मंदिरात गेलो. तिथं मी महादेवाचं दर्शन घेतलं, आरती करून घेतली आणि त्यानंतर घराकडे निघालो. घरी येऊन बरेच कामं पडले होते. पूजा करायची होती, महादेवाला बेल व्हायचा होता, पण त्या अगोदर म्हणलं चला पहिले नैवेद्याचं काम करून घेते. आमच्याकडे नागोबाला वाहण्यासाठी अशा पद्धतीचाच नैवेद्य बनवला जातो. याला कानोले म्हणतात. तर पटकन मी इकडे कानोले बनवून घेतले. जरा जास्तीचेच बनवले ते. आमच्या इथे सर्वांनाच आवडतात. मला महादेवाला बेल व्हायचा होता, अभिषेक करायचा होता. पण पहिले मी नागोबाला नैवेद्य दिला, त्यानंतर महादेवाचा अभिषेक करून घेतला. खरी पंचमीची मजा जर म्हटलं की गावाकडे हा झोका झाला की तो झोका. इथं दरवर्षी एक झोका बांधतात, पण यावर्षी कोणीच झोका बांधला नाही. तर जोपर्यंत महादेवाला 108 बेल वाहत नाही ना, तोपर्यंत मला सोमवारची पूजा झाल्यासारखी वाटतच नाही. पटकन पूजा करून घेतली. दशामाताची आज आमची आरती होती, आरती सुद्धा करून घेतली. संध्याकाळी न भात न तळण असा आमचा काही स्वयंपाक होता. चला तर सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.